ही जागा फक्त चौक नाही, ही एक मोठ्या इतिहासाची साक्ष आहे. 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला त्यानंतर भाषावाईज प्रांत रचनेची सुरुवात झाली. पूर्ण भारतभरात भाषावाईज प्रांत रचना ऑलमोस्ट झाली होती आणि काही ठराविक प्रदेश बाकी होते. त्यातला एक होता म्हणजे सगळ्यात मोठा प्रदेश म्हणजे तो बॉम्बे स्टेटचा. यात मराठी आणि गुजराती दोघंही राहत होते. भाषा वेगळी आणि ओळखही वेगळीच. सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारख्या मान्यवरांनी मराठी अस्मिता जागवण्याचा प्रयत्न केला, मराठी माणसांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आणि मग काय, सामान्य माणूस रस्त्यावर उतरला.